सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील पारे, वेजेगाव, देवीकिंडी ही 3 गावच पिढ्यानपिढ्यापासून सोने चांदीच्या व्यवसायात असलेली पाहायला मिळतात. वेजेगावच्या गुरवबंधूंनी सोने चांदीच्या व्यवसायाची सुरुवात केली आणि बघता बघता संपूर्ण खानापूर तालुक्यासह तासगाव, कवटेमंकाळ, मान तालुका, पंढरपूर तालुक्यातील अनेक गावातील माणसं सोने चांदीच्या व्यवसायासाठी संबंध देशभर विखुरलेली पाहायला मिळत आहेत. तुम्ही देशात कुठेही जा, सराफ बाजारात गेला की सोने चांदी गाळणारा हा मराठी माणूसच असलेला पाहायला मिळतो. कालांतराने व्यवसायामध्ये बदल झाला, पण सुरुवातीचे सोने चांदी गाळणारी भट्टी असलेले ते दिवस अजूनही अनेकांच्या स्मरणात आहेत. परवा फेसबुकवरती देवीखिंडी येथील सर्वांचे लक्ष वेधून घेणारं जयश्री बंगला ही वास्तू फेसबुकवर टाकली आणि त्या वास्तूला प्रचंड प्रतिसाद मिळाला. याचं कारणही तसंच आहे. सोन्या चांदीच्या व्यवसायात पूर्वापार काळापासून असलेली माणसं ही प्रचंड धाडशी, श्रीमंत आणि धडाडीची होती. त्यांचं व्यक्तिमत्वही खूप वेगळं होतं आणि म्हणूनच आपण गलाई व्यवसाय म्हणजे काय हे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी अभिजित आणि आपण पाहत आहात प्राईम एक्सपोज. खानापूर, आटपाडी आणि मान तालुका हा सुरुवातीपासूनच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता. जर या भागाला गलाई व्यवसायाचे वरदान लाभलं नसतं तर आज या भागातल्या प्रत्येक घरातला माणूस ऊस तोडीसाठी बाहेर गेला असता. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या या व्यवसायामुळे आज या परिसरातील प्रत्येक घरातला माणूस सोन्या चांदीच्या व्यवसायासाठी देशभर विखुरलेला पाहायला मिळतो. आपण 4 दिवस जरी घराच्या बाहेर जायचं म्हटलं तर सगळं व्यवस्थापन बिघडून जातं. घरातले सोडायला तयार होत नाहीत, शेतातली कामं खोळंबतात, अनेक अडचणी उभ्या राहतात. पण आपली गाव पांढरी सोडून सहकुटुंब कायमचं परप्रांतामध्ये जाऊन व्यवसाय करायचा हे एवढं सोपं काम नाही. आपल्या भागातील मराठी माणसानं देशातील प्रत्येक भागात जाऊन तिथली भाषा, तिथली संस्कृती शिकत व्यवसाय वाढवला आहे. तमिळनाडू, केरळ किंवा पश्चिम बंगाल अशा दाक्षिणात्य भागामध्ये जर आपण गेलो तर आपला मराठी माणूस तिथल्या संस्कृतीमध्ये एवढा गुरफटलेला दिसतो की तो आपल्याला ओळखतच नाही. ही कला आली कुठून हा खरा प्रश्न पडतो. आपल्या मतदारसंघामध्ये एवढी विकास कामं झाली आहेत, त्यामध्ये प्रत्येक कामात गलाई बांधवांचा हात असलेला पाहायला मिळतो. कारखाना, सूतगिरणी, ग्लुकोज फॅक्टरी, पतसंस्था, बँका, मंदिर उभारणी, शाळांना देणगी यामध्ये गलाई व्यावसायिकाचा हात असलेला पाहायला मिळतो. गावाकडच्या शेतातील विहिरीवरील मोटार जरी जळाली तरी दुकानदारांना फोन केल्याशिवाय ती सुरू होत नाही. इतका सहभाग आपल्या भागातील प्रत्येक विकास कामांमध्ये सोने चांदी व्यावसायिकांचा असलेला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच त्यांच्या आज पाहिलेल्या खानाखुणा त्यांचे पूर्वीचे वैभव, श्रीमंती काय असेल हे दाखवून जाते. जुनी कौलारू घरं, त्यावरील दगडी बांधकामं, सागवानी लाकडी खांब आणि गोठ्यांमधील दगडी पडदी हा सगळा थाट त्यावेळच्या सोने चांदी व्यावसायिकांचा असलेला पाहायला मिळतो. आज आपल्या भागातील प्रत्येक गावामध्ये आकाशाला गवसणी घालणारे बंगले पाहिले की डोळे दिपून जातात. लाखो सोने चांदी व्यावसायिक आज आपली गावपांढरी सोडून परराज्यात स्थायिक झाले आहेत. पण गावपांढरीला न विसरता गावच्या विकासासाठी त्यांनी आपला हात नेहमीच ढिला सोडला आहे. ज्यावेळी सोने चांदी व्यावसायिकांचा काळ होता, त्यांची चलती होती, त्यावेळी आपल्या भागातील राजकीय नेत्यांनी अनेक संस्था उभारल्या आणि आपली पोळी भाजून घेतली. पण आज मात्र गलाई व्यावसायिक प्रचंड अडचणीत असताना त्यांच्यासाठी आपल्या नेत्यांनीही झोकून देऊन काम करणं गरजेचं आहे. परक्या भागातील माणूस आपल्या भागात आला की त्याला आश्चर्याचा धक्का बसतो. तो इथले बंगले, गाड्या आणि ऐश्वर्य पाहून. आणि ही किमिया घडवणाऱ्या गलाई व्यावसायिकांना आज राजकीय नेत्यांनी वारावर सोडल्याचं दिसतं. आपल्या भागाचे असलेले हे वैभव टिकवण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. त्यामुळे गलाई बांधवांना जपा असं राजकीय नेत्यांना म्हणण्याची वेळ आली आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये लिहा आणि प्राईम एक्सपोज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.